जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 उद्या दिनांक 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणीचा प्रोसेस आपण केली जाणार आहे। मतमोजणी जुनं शासकीय धान्य गोदाम क्रमांक 2 इथे होणार आहे। एकूण 27 टेबल हे ईव्हीएम मशीनची मतमोजणी होणार आहे आणि 9 टेबलवर टपाली मतमोजणी होणार आहे। मतमोजणी आपण 2 टप्प्यामध्ये घेणार आहोत। पहिल्या टप्प्यामध्ये 9 पंचायत समिती गण म्हणजे आपले सुरुवातीचे 9 जाडर बोबलाद माडग्याळ उमदी करजगी संख गिरगाव आणि तिकोंडी मुद्दरीवडची आणि मुचंडी या पहिल्या 9 पंचायत समितीची पहिल्या टप्प्यामध्ये 6 राऊंडमध्ये आपण मतमोजणी करणार आहोत आणि पुढच्या 6 राऊंडमध्ये उर्वरित 9 पंचायत समिती गण आहेत त्याची मतमोजणी आपण पूर्ण करणार आहोत। एकूण प्रत्येक उमेदवाराला 3 टेबलवर पंचायत समितीकरिता 3 मतमोजणी प्रतिनिधी आणि जिल्हा परिषद करिता 6 मतमोजणी प्रतिनिधी देण्याचे आहेत। तर ते ज्या पहिल्या टप्प्यामध्ये जे आहेत 9 पंचायत समितीगण त्यांनी पहिल्या 10 वाजता बरोबर ते सर्व प्रतिनिधी आपल्या इथं पोहोचतील याची व्यवस्था करायची आहे। उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना ओळखपत्र देण्याची देखील कार्यवाही सुरू आहे। ज्या उमेदवारांनी प्रतिनिधींचे ओळखपत्र राहिले असेल त्यांनी आता 1 तासामध्ये पूर्ण ते करून घ्यायचे आहे आणि उद्या ओळखपत्राशिवाय आणि मतमोजणी प्रतिनिधीच्या नियुक्तीपत्राशिवाय आपण कुणालाही आत प्रवेश दिला जाणार नाही। त्यामुळे सर्व उमेदवारांनी याची काळजी घ्यायची आहे। सर्व प्रकारचा पोलीस बंदोबस्त देखील पुरेसा उपलब्ध करून घेतलेला आहे। काय सुरक्षेच्या दृष्टीने जे व्यवस्था करणं अपेक्षित होतं ते सर्व व्यवस्था केलेली आहे। उद्या सर्व प्रक्रिया शांततेत पार पडेल अशी व्यवस्था आपण केलेली आहे। त्याचबरोबर आपल्याकडे जत तालुक्यामध्ये एकूण 1087 पोस्टल मतदान आहे 18 पंचायत समिती गणामध्ये, तर त्याची देखील आपण 9 टेबलवर मतमोजणी करणार आहोत। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.